नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी अपलोड करते पाहूया. पाहायची आहे का? मँगो कपकेकची रेसिपी पाहायची असेल तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि व्हेरिएशन रेसिपी आहेत बरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर. मी आंबे धुवून त्याची साल काढून आंब्याच्या मी फोडी करून घेते. मी आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. मिक्सर जारमध्ये मी आंब्याच्या फोडी घालते. मिक्सरला आंब्याच्या फोडीची आपल्याला बनवायची आहे आंब्याची प्युरी म्हणजेच मँगो प्युरी तयार. मी कपमध्ये मँगो प्युरी मोजून घेते. 1 कप मँगो प्युरी बाउलमध्ये घालते मी. आंब्याचे जर बारीक कण असतील तर तुम्ही हा जो मँगोचा पल्प आहे ना तो स्ट्रेनरने गाळून घ्या. मी तेल घेतलेलं आहे. कोणताही फ्लेवरचं तेल वापरू नये. रिफाइंड ऑइल चालेल. आणि मी तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे. मिश्रण फेटून घेते. मिश्रण मी एकाच डायरेक्शनला फेटून घेणार आहे. पहा बरं. 3 ते 4 मिनिटं मी मिश्रण फेटून घेतलेलं आहे. खडीसाखर वापरणार आहे. केकसाठी खडीसाखर किती प्रमाणामध्ये वापरायची मी सांगते. शरीराला थंडावा देणारी खडीसाखर. ही खडीसाखर मी थोडी बारीक करून घेते आणि मिक्सरला त्याची पावडर करून घेते. खडीसाखर मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे. वाटलेली खडीसाखर अर्धा कप. आंबा अतिशय जर गोड असेल, खूपच आंबा गोड असेल, 1 चमचा खडीसाखर कमी किंवा जास्त करू शकता. आंबे कमी गोड असतील तर 1 चमचा खडीसाखर तुम्ही जास्त करू शकता. वाटलेली खडीसाखर चाळून घ्यायची आहे. महत्वाची टीप आहे. साखर मी मिक्स करून घेते. 2 मिनिटं मी फेटून घेतलंय. 1/4 कप दूध गरम करून थंड केलेलं आहे. गरम करून थंड करूनच दूध घ्यायचं आहे कारण आंब्यापासून आपण रेसिपी बनवतोय. मिक्स करते. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे कारण मिक्सरचा वापर करत नाहीये. हे मँगो इसेन्स जर तुमच्या घरी असेल आणि तुम्हाला मँगो इसेन्सचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मँगो इसेन्स ॲड करू शकता किंवा व्हॅनिला इसेन्स ॲड करू शकता. आज केकमध्ये मैद्याचा वापर करणार नाही. 1 कप गव्हाची कणिक. मी आज गव्हाची कणिक वापरते. पाव कप मिल्क पावडर कपकेक बनवताना अवश्य वापरा. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा. चाळून घेते. हे ड्राय साहित्य सगळं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी जो रेशो वापरला परफेक्ट झालेला आहे. समजा तुमचं जर केकसाठीचं बॅटर थोडं घट्ट झालं तर 1-2 चमचे यामध्ये दूध गरम करून थंड केलेलं दूध तुम्ही ॲड करू शकता. मी आज तुम्ही पौष्टिक केक म्हणू शकता कारण मी आज मैदा वापरला नाही. गव्हाच्या कणकेपासून मी आज केक बनवते. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार नाही घातले तरी चालतील. केकसाठी बॅटर तयार. असं बॅटर हवंय. केक बेक करण्यासाठी माझ्याकडे मोल्ड आहे कपकेकचा. प्रत्येकाच्या घरी असा मोल्ड नसेल तर
वाटीमध्ये तुम्ही केक बेक करू शकता. तेलाने ग्रीसिंग करून घ्यायची वाटी आणि थोडा मैदा त्याला इथे वाटीमध्ये मैद्याने डस्टिंग करून घ्यायचं. छान वाटीमध्ये केक बेक होतो. मी सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहेत. सिलिकॉनचे मोल्ड मी या मोल्डमध्ये ठेवते म्हणजे केक सहज निघेल बेक झाल्यानंतर. मोल्डमध्ये केकचं बॅटर भरते. बॅटर मोल्डमध्ये भरलेलं आहे. टॅप करते. ड्रायफ्रूट, काजू आणि बदामाचे काप ऑप्शनल आहे बरं. बारीक कट केलेले पिस्त्याचे काप. केक बेक करण्यासाठी मी 10 मिनिटं कढई गरम करून घेतली आहे म्हणजे फ्रीहीट करून घेतलेली आहे. आता केकचा मोल्ड ठेवते. कप केक आहेत म्हणून मी 20 ते 25 मिनिटं केक बेक करून घेणार आहे. 5 मिनिटं गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवायची. केक छान बेक होतात. ह्यावर झाकण ठेवते. वाव, पाहू शकता तुम्ही केक किती छान बेक झालेत. केक परफेक्ट रेशो हवा म्हणजे केक खूप छान होतात. आणि आंब्याचा फ्लेवर आहे. कप केक मी थंड करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी झाला आहे केक. हा पहा, मँगो कप केक. यावर मी क्रीमनी गार्निशिंग करणार होती. मग विचार केला मँगो केक आहे, मँगोची टेस्ट राहिलेली बरी, म्हणून मी काही यावर गार्निशिंग केलेलं नाही आहे. नक्की जर ही रेसिपी जर मैत्रिणीनं तुम्ही बनवणार असाल ना तर मी सांगितलेला रेशो फॉलो करा. किती छान होतात पहा हे केक. केक अजिबात बिघडणार नाही. टिप मी दिलेल्याच आहेत रेसिपी बनवताना. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. रेसिपी नक्की शेअर करा. आणि जर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे. नमस्कार.